हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सायंकाळी 4:39 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो आयुष्मान योग आहे. सकाळी 11:16 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो करस्करण आहे. सायंकाळी 4:39 वनिस्करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:41 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या 7.5चा त्रास या राशींच्या जातकांना होत आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे. ते आपल्याला समजावून सांगतील की आपला शनी शुभ आहे आणि अशुभ असेल तरच आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:04 तर सूर्यास्त सायंकाळी 6:02 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ 10 नोव्हेंबर पासून अस्तगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे दोन्ही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून जातकांना काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्र, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शिके 1947. प्रभाती षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिण आयने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे मंदवासरे हस्त नक्षत्रे आयुष्मान योगे गरज करणे नवमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वेकडाप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या तामणात सोडू द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:16 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मात्र या मासामध्ये आता मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाही. विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. ती जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुराव्याच्या स्वपंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा मुहूर्त निर्माण करण्याचे प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पंचांग शुद्धी तर नाही. दिनविशेषमध्ये मित्रांनो दुपारी क्षमा करा सायंकाळी 4:39 दग्ध योग आहे. हा दग्ध योग जनन शांती संबंधी आहे मित्रांनो. या वेळेनंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा घबाड योग मित्रांनो अत्यंत शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घेऊ शकता. जे काम कराल त्याचा दुप्पट तिप्पट फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो, दग्ध योगाप्रमाणेच जनशांती संबंधी यमघंट व मृत्यू योग हे अहोरात्र असणार आहे. आणि पहाटे उद्या 5:41 भद्रा योगाला अर्थात विष्टीकरणाला सुरुवात होत आहे. याचाही राहू असल्यामुळे आणि यमघंट योग, मृत्यू योग आणि दग्ध योग हे जनन शांती संबंधी मृत्यू क्षमा करा योग आहेत मित्रांनो. जनन शांती संबंधी योग आहेत. या वेळेमध्ये किंवा या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करावी लागते मित्रांनो. पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावी लागते. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची जी तीव्रपणा असतो तो कमी होत नाही मित्रांनो. तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर जनन शांती आपल्याला करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, नवमी श्राद्ध कर्म देखील आहे. या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 4:39 हजर आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेपर्यंत अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो. तसा तर भद्रा योगच सुरू झालेला आहे सूर्योदयापूर्वीपासूनच आज. पण हा 1.5 तासाचा काळ देखील अत्यंत महत्वाचा आहे. या काळामध्ये किंवा भद्रा योगामध्ये आपल्याला महत्वाची किंवा अति विशेष अशी कामे करायची नाही मित्रांनो. कारण त्यात यश मिळणे फार कठीण जाते मित्रांनो. अपयश जास्त पदरात पडते. म्हणून इतर वेळेमध्ये आपण ही कामे करू शकता, पण तसा वेळ आज नाहीये मित्रांनो. पूर्णपणे आ, अशुभच योग आहे मित्रांनो. तेव्हा गरज असल्यासच आपण ही रिस्क घ्यायची आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.